कॉन्ट्रॅक्ट मॅरेज भाग 8. सान्वीला आरवच्या प्रेमावर विश्वास बसत नाही. आरवच्या त्या शब्दानंतर संपूर्ण देशमुख बंगल्यात एक वेगळंच वातावरण निर्माण झालं होतं. ही फक्त कॉन्ट्रॅक्ट वाईफ नाही, माझं सर्वस्व आहे, हे वाक्य सगळ्यांच्या मनात घर करून बसलं होतं. पण ज्या व्यक्तीसाठी आरवने हे शब्द बोलले होते, तीच व्यक्ती अजूनही त्या शब्दांवर विश्वास ठेवू शकत नव्हती. ती होती सान्वी. त्या रात्री सान्वी आपल्या खोलीच्या बाल्कनीत उभी होती. आकाशात चंद्र चमकत होता, पण तिच्या मनात मात्र हजारो प्रश्नांचं वादळ होतं. आरव खरंच माझ्यावर प्रेम करतो? ती स्वतःशीच पुटपुटली. तिला सुरुवातीचे दिवस आठवत होते. आरवचा राग, त्याचं दुर्लक्ष, हे फक्त एक कॉन्ट्रॅक्ट आहे असं सतत सांगणारा आरव, आणि आजचा आरव जो तिच्यासाठी संपूर्ण जगाशी लढायला तयार होता, पण मन मानायला तयार नव्हतं. कारण तिला भीती वाटत होती. जर हे फक्त सहानुभूती असेल तर, जर त्याला माझी सवय झाली असेल तर, जर हे प्रेम नसून फक्त जबाबदारी असेल तर. तिच्या डोळ्यात अश्रू आले, कारण तिला आरववर प्रेम झालं होतं, खरं, निस्वार्थ आणि मनापासून. पण ती पुन्हा एकदा स्वतःचं हृदय तुटताना पाहू इच्छित नव्हती. तेवढ्यात मागून आवाज आला, पुन्हा विचार करते आहेस? सान्वी तचकली. आरव तिच्या मागे उभा होता. तुम्ही अजून झोपला नाहीत? ती म्हणाली. आरव हसला. तू जागी असताना मला झोप येते का? सान्वी नकळत हसली, पण लगेच तिचा चेहरा पुन्हा गंभीर झाला. आरव तिच्या शेजारी उभा राहिला. काय चाललंय मनात? काही नाही. सान्वीने नजर चुकवली. माझ्याशी खोटं बोलायला तुला अजूनही जमत नाही. आरव हसत म्हणाला. काही क्षण शांतता पसरली. मग सान्वीने धीर करून विचारलं, तुम्ही जे बोललात ते खरं होतं का? आरव तिच्याकडे पाहत राहिला. काय? मी तुमचं सर्वस्व आहे. तिचा आवाज थरथरत होता. आरवच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित उमटलं. हो, पण का? हा प्रश्न ऐकून आरव काही क्षण गप्प राहिला. खरं तर त्यालाही अजून आपल्या भावना शब्दात मांडता येत नव्हत्या. कारण तो हळू आवाजात म्हणाला, तुझ्याशिवाय आता या घराची कल्पना करता येत नाही. सान्वीचं हृदय जोरात धडधडू लागलं. जेव्हा तू रडतेस मला त्रास होतो, जेव्हा तू हसतेस माझा दिवस चांगला जातो. तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला. आणि जेव्हा तू माझ्यापासून दूर जाण्याची गोष्ट करतेस मला भीती वाटते. सान्वी स्तब्ध झाली. तिच्या डोळ्यात पाणी आलं, पण तरीही तिच्या मनातला संशय पूर्णपणे गेला नव्हता. कारण प्रेमाची कबुली आणि प्रेम या दोन वेगळ्या गोष्टी होत्या. मला वेळ हवा आहे, ती हळूच म्हणाली. आरव काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला, मग हलकंसं हसला. जितका हवा तितका घे. हे ऐकून सान्वीच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. दुसऱ्या दिवशी देशमुख कंपनीत कियारा आणि वेदांत नवीन योजना आखत होते. आरव आणि सान्वीमध्ये अजूनही एक कमकुवत दुवा आहे. वेदांत म्हणाला. काय? कियाराने विचारलं. विश्वास. कियारा हसली. मग त्याच्यावरच हल्ला करूया. दुसरीकडे आरव आपल्या केबिनमध्ये बसला होता. त्याच्या टेबलावर सान्वीचा फोटो होता. तो नकळत त्या फोटोकडे पाहून हसत होता. हे पाहून त्याचा मित्र करण म्हणाला, भाऊ, तू प्रेमात पडलास. आरव हसला, पण यावेळी त्याने नकार दिला नाही. कारण त्याला स्वतःलाही आता जाणवत होतं की सान्वी फक्त त्याच्या आयुष्याचा भाग नाही, तर त्याच्या आयुष्याचं कारण बनत चाललेली आहे. पण त्याला माहीत नव्हतं की कियारा आणि वेदांत त्यांच्या आयुष्यातलं सर्वात मोठं वादळ आणण्याच्या तयारीत होते, आणि त्या वादळाची पहिली झलक मिळणार होती. आरव सान्वीला आपल्या प्रेमाची खरी जाणीव करून देण्याचा प्रयत्न करतो. आरव सान्वीला खरं प्रेम व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो. सान्वीने स्पष्ट सांगितलं होतं, मला वेळ हवा आहे. त्या शब्दांचा आरवला राग आला नव्हता. उलट त्याला सान्वीचा आदर वाटला होता. कारण ती खोट्या आश्वासनांवर विश्वास ठेवणारी मुलगी नव्हती. तिला भावना नव्हे, तर त्या भावनांमागचं सत्य हवं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी सान्वी नेहमीप्रमाणे घरातील कामात व्यस्त होती, पण तिच्या मनात सतत कालचा संवाद फिरत होता. आरवचे शब्द, त्याची नजर आणि त्याच्या आवाजातील प्रामाणिकपणा, सगळं काही तिला आठवत होतं. तेवढ्यात तिचा फोन वाजला. फोनवर एक मेसेज होता, आरवचा. दुपारी 4 वाजता तयार राहा, मला तुला कुठेतरी घेऊन जायचं आहे.
सान्वी गोंधळली. कुठे? तिने लगेच मेसेज केला. काही सेकंदात उत्तर आलं. सरप्राईज. दुपारी 4 वाजता आरव स्वतः गाडी घेऊन आला. सान्वी कारमध्ये बसली. पण संपूर्ण प्रवासात आरव काहीच बोलला नाही. किमान कुठे चाललोय ते तरी सांगा, सान्वीने विचारलं. आरव हसला. 5 मिनिटं थांब. थोड्याच वेळात गाडी एका सुंदर टेकडीवर जाऊन थांबली. तिथून संपूर्ण शहर दिसत होतं. सूर्यास्ताची वेळ होती. सोनसळी किरणांनी आकाश रंगून गेलं होतं. सान्वी काही क्षण ते दृश्य पाहतच राहिली. खूप सुंदर आहे, ती नकळत म्हणाली. आरव तिच्याकडे पाहत होता. त्याच्यासाठी त्या क्षणी सूर्यास्तापेक्षा सुंदर काही असेल तर ते सान्वीचं हसू होतं. मी पहिल्यांदा इथे कॉलेजमध्ये आलो होतो, आरव म्हणाला. जेव्हा मी खूप त्रासात असायचो तेव्हा इथे यायचो. सान्वी शांतपणे ऐकत होती. आज मी तुला इथे आणलं कारण, तो थोडा थांबला. माझ्या आयुष्यातली सर्वात महत्त्वाची व्यक्ती इथे असावी असं वाटलं. सान्वीच्या हृदयाची धडधड वाढली. आरव तिच्या जवळ आला. सान्वी, हो, मला प्रेम व्यक्त करायला जमत नाही, तो हसत म्हणाला. माझ्या आयुष्यात मी फक्त काम, जबाबदाऱ्या आणि यश पाहिलं. पण तू, तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, तू माझं आयुष्य बदलून टाकलंस. सान्वीचे डोळे ओलावले. तुझ्यामुळे मला घर म्हणजे काय ते समजलं. तुझ्यामुळे मला नात्यांची किंमत समजली. आणि तो काही क्षण थांबला. तुझ्यामुळे मला प्रेम म्हणजे काय ते समजलं. सान्वी स्तब्ध झाली. पहिल्यांदाच आरव इतक्या मनापासून बोलत होता. कुठलाही दिखावा नव्हता, कुठलाही अहंकार नव्हता, फक्त सत्य होतं. मी अजूनही परफेक्ट नाही, आरव म्हणाला. कदाचित मी चुका करेन, कदाचित कधी तुला दुखावेन, पण एक गोष्ट नक्की आहे, त्याने तिचा हात हातात घेतला. मी तुला कधीच एकटं सोडणार नाही. सान्वीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिच्या मनातला बर्फ हळूहळू वितळू लागला होता. पण ती काही बोलणार इतक्यात आरवचा फोन वाजला. फोन करणचा होता. आरव, करणचा घाबरलेला आवाज आला. ताबडतोब ऑफिसमध्ये ये. का? कंपनीच्या सर्व्हरवर मोठा सायबर अटॅक झाला आहे. महत्त्वाचा डेटा चोरीला गेला आहे. आरवचा चेहरा बदलला. काय? आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे करणचा आवाज गंभीर झाला. त्या फाईल्समध्ये फेरफार करून तुझ्यावरच आरोप ठेवले जात आहेत. फोन कट झाला. सान्वीने चिंताग्रस्त नजरेने त्याच्याकडे पाहिलं. काय झालं? आरव काही क्षण शांत राहिला. कारण त्याला जाणवलं, कियाराने आणि वेदांतने त्यांचा पुढचा डाव सुरू केला होता. आणि यावेळी फक्त त्यांचं प्रेम नाही, तर संपूर्ण देशमुख साम्राज्य धोक्यात होतं. कियारा आरवच्या कंपनीत मोठी समस्या निर्माण करते. सूर्यास्ताच्या त्या सुंदर क्षणानंतर काही मिनिटातच आरव आणि सान्वीचं आयुष्य पुन्हा एका नव्या वादळाकडे वळलं. करणचा फोन आल्यानंतर आरवचा चेहरा पूर्णपणे बदलला होता. त्याच्या डोळ्यातील शांतता गायब झाली होती. त्या जागी चिंता आणि जबाबदारी दिसत होती. काय झालं आरव? सान्वीने काळजीने विचारलं. आरवने खोल श्वास घेतला. कंपनीत मोठी समस्या निर्माण झाली आहे. किती मोठी? जर ती वेळेवर सोडवली नाही तर देशमुख ग्रुपचं अनेक वर्षांचं नाव खराब होऊ शकतं. हे ऐकताच सान्वीच्याही चेहऱ्यावर चिंता उमटली. चला, आरव म्हणाला, आपल्याला लगेच ऑफिसमध्ये जायचं आहे. संपूर्ण प्रवासात आरव शांत होता. तो सतत कोणाला तरी फोन करत होता, वेगवेगळ्या विभागांशी बोलत होता. सान्वी मात्र त्याच्याकडे पाहत होती. पहिल्यांदाच तिला आरवच्या खांद्यावर किती मोठी जबाबदारी आहे याची जाणीव होत होती. देशमुख ग्रुपच्या मुख्य कार्यालयात पोहोचताच गोंधळाचं वातावरण दिसलं. कर्मचारी इकडून तिकडे धावत होते. मीडिया बाहेर जमू लागला होता. सर आले, कोणीतरी ओरडलं. सगळे थेट आरवच्या केबिनकडे गेले. तिथे करण, फायनान्स हेड आणि काही वरिष्ठ अधिकारी आधीच उपस्थित होते. नेमकं काय झालं? आरवने विचारलं. करणने लॅपटॉप त्याच्या समोर ठेवला. काल रात्री कंपनीच्या सर्व्हरमध्ये घुसखोरी झाली. फक्त डेटा चोरी झाला नाही, तर अनेक फायनान्शियल फाईल्समध्ये फेरफारही करण्यात आला आहे. आरवच्या कपाळावर आठ्या पडल्या आणि मीडियासमोर अशी माहिती पोहोचवली गेली आहे
की हे सर्व व्यवहार तुझ्या परवानगीने झाले आहेत. व्हॉट? आरव जवळजवळ ओरडलाच. सान्वी ही हादरली. म्हणजे कोणीतरी आरवला अडकवण्याचा प्रयत्न करतोय, ती म्हणाली. करणने गंभीरपणे मान हलवली आणि दुर्दैवाने पुरावेही त्याच दिशेने जात आहेत. आरव काही क्षण स्तब्ध झाला. तेवढ्यात ऑफिसच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये आपत्कालीन बैठक बोलवण्यात आली. कंपनीचे मोठे गुंतवणूकदार, संचालक मंडळ आणि काही भागीदार उपस्थित होते. एक संचालक थेट म्हणाला, आरव, आम्हाला स्पष्टीकरण हवं आहे. माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. आरव ठामपणे म्हणाला. मग हे सर्व पुरावे कुठून आले? मोठ्या स्क्रीनवर काही डॉक्युमेंट्स दाखवले गेले. त्यावर आरवची डिजिटल सही होती. त्याचा अधिकृत ID वापरला गेला होता. सगळ्यांच्या नजरा त्याच्याकडे वळल्या. आरवला समजत नव्हतं, हे इतकं अचूक कोण करू शकतं? तेवढ्यात मीडिया चॅनेल्सवर ब्रेकिंग न्यूज सुरू झाली. देशमुख ग्रुपमध्ये कोट्यवधींचा घोटाळा. कंपनीचे CEO आरव देशमुख अडचणीत. ही बातमी काही मिनिटात सोशल मीडियावर व्हायरल झाली. देशमुख ग्रुपचे शेअर्स घसरू लागले. ऑफिसमध्ये तणाव वाढत गेला. त्याचवेळी एका आलिशान हॉटेलच्या खोलीत कियारा आणि वेदांत टीव्हीवर या बातम्या पाहत होते. कियाराच्या चेहऱ्यावर समाधान होतं. पाहिलंस? ती हसत म्हणाली. आता आरवचं लक्ष सान्वीवर नाही राहणार. वेदांतने ग्लास हातात घेतला. हा फक्त पहिला टप्पा आहे. खरा खेळ अजून बाकी आहे. कियारा हसली. जेव्हा माणूस व्यवसाय गमावतो तेव्हा तो नातीही गमावतो. दुसरीकडे आरव आपल्या केबिनमध्ये एकटा बसला होता. त्याच्या आयुष्यात पहिल्यांदाच परिस्थिती त्याच्या नियंत्रणाबाहेर जात होती. तो खिडकीतून बाहेर पाहत होता. तेवढ्यात दरवाजा उघडला. सान्वी आत आली. तिने कोणताही शब्द न बोलता त्याच्या टेबलावर कॉफी ठेवली. मला एकटं राहू दे, आरव थकलेल्या आवाजात म्हणाला. पण सान्वी तिथून गेली नाही. तू मला का टाळतो आहेस? ती शांतपणे म्हणाली. आरवने तिच्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात निराशा होती. कारण मी तुला या सगळ्यात ओढू इच्छित नाही. सान्वी त्याच्या जवळ आली. आरव, तुझी समस्या म्हणजे माझी समस्या. तुझं संकट म्हणजे माझं संकट आणि तुझी लढाई म्हणजे माझी लढाई. आरव काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. इतक्या मोठ्या संकटातही ती त्याच्या बाजूला उभी होती. अचानक त्याच्या फोनवर एक ईमेल आला. त्याने ईमेल उघडला आणि पुढच्या क्षणी त्याचा चेहरा फिकट पडला. हे अशक्य आहे, तो पुटपुटला. काय झालं? सान्वीने विचारलं. ईमेलमध्ये एक व्हिडिओ होता. त्या व्हिडिओमध्ये कोणीतरी कंपनीचा गुप्त डेटा चोरताना दिसत होतं आणि त्या व्यक्तीचा चेहरा पाहून आरव आणि सान्वी दोघेही हादरले. कारण स्क्रीनवर दिसणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून करण होता. आरवचा सर्वात विश्वासू मित्र आणि कंपनीचा सर्वात जवळचा सहकारी. पण हा खरोखरच करण होता की कोणीतरी अजून मोठा खेळ खेळत होतं? आरव मोठ्या संकटात सापडतो आणि त्याचा सर्वात जवळचा माणूस संशयाच्या भोवऱ्यात अडकतो. आरव मोठ्या संकटात सापडतो. करणचा व्हिडिओ पाहिल्यानंतर केबिनमध्ये काही क्षण पूर्ण शांतता पसरली. आरव आणि सान्वी दोघेही स्क्रीनकडे पाहत होते. त्यांना स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे करण दिसत होता. तो कंपनीच्या गुप्त सर्व्हर रूममध्ये प्रवेश करत होता. काही फाईल्स कॉपी करत होता आणि नंतर घाईघाईने बाहेर पडत होता. हे अशक्य आहे, आरव पुन्हा म्हणाला. करण असं करूच शकत नाही. सान्वीने त्याच्याकडे पाहिलं. तुला त्याच्यावर इतका विश्वास आहे? आरवने क्षणाचाही विचार न करता उत्तर दिलं. माझ्या स्वतःपेक्षा जास्त. करण आणि आरवची मैत्री अनेक वर्षाची होती. कॉलेजपासून ते दोघे एकत्र होते. देशमुख ग्रुप उभा करण्यात करणचाही मोठा वाटा होता. मग या व्हिडिओचं काय? सान्वीने विचारलं. आरव काही बोलला नाही, कारण त्याच्याकडे उत्तर नव्हतं. तेवढ्यात करण केबिनमध्ये आला. त्याच्या चेहऱ्यावर ही चिंता दिसत होती. काही नवीन माहिती मिळाली का? तो म्हणाला. आरवने शांतपणे लॅपटॉप त्याच्या समोर फिरवला. हे बघ. करणने व्हिडिओ पाहिला आणि त्याचा चेहरा फिकट पडला. हे काय आहे?
हा प्रश्न आम्ही तुला विचारायला हवा, सान्वी गंभीरपणे म्हणाली. करण काही क्षण स्क्रीनकडे पाहत राहिला. मग अचानक तो म्हणाला, हा व्हिडिओ खोटा आहे. काय? हो, करण ठामपणे म्हणाला. त्या दिवशी मी त्या सर्व्हर रूममध्ये गेलोच नव्हतो. पण चेहरा तुझाच आहे, सान्वी म्हणाली. करणने स्क्रीन झूम केली. मग त्या एका ठिकाणी बोट ठेवलं. हे बघ, व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीच्या मनगटावर एक घड्याळ होतं. करणने स्वतःचा हात पुढे केला. मी घड्याळ उजव्या हातात घालतो, पण या माणसाने डाव्या हातात घातला आहे. आरोच्या डोळ्यात चमक आली. म्हणजे कोणीतरी तुझ्यासारखा दिसणारा माणूस? किंवा? करण गंभीर झाला. एआयने बनवलेला डीप फेक व्हिडिओ. हे ऐकून सान्वीही विचारात पडली. आता गोष्ट आणखी गुंतागुंतीची झाली होती. तेवढ्यात कंपनीच्या लीगल टीमचा फोन आला. सर, समस्या वाढली आहे. आता काय झालं? आरवने विचारलं. सरकारी तपास यंत्रणेकडून नोटीस आली आहे. काय? घोटाळ्याच्या प्राथमिक चौकशीसाठी तुमची उपस्थिती आवश्यक आहे. आरोच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्ट दिसू लागला. एका दिवसात परिस्थिती पूर्णपणे बदलली होती. मीडिया बाहेर सतत बातम्या दाखवत होता. सोशल मीडियावर लोक आरोप करत होते. कंपनीचे शेअर्स घसरत होते आणि आता सरकारी चौकशीही सुरू होणार होती. त्याच संध्याकाळी देशमुख बंगल्यातही तणावपूर्ण वातावरण होतं. मीराताई टीव्ही समोर बसल्या होत्या. त्यांच्या डोळ्यात चिंता होती. माझ्या मुलाला काही होणार नाही ना? त्या पुटपुटल्या. सान्वी त्यांच्या शेजारी बसली. तिने त्यांचा हात हातात घेतला. आई, आरव निर्दोष आहे. मला माहीत आहे, मीराताई म्हणाल्या. पण कधी कधी सत्य सिद्ध करायला खूप वेळ लागतो. सान्वी शांत झाली. कारण हेच सत्य तिला सर्वात जास्त घाबरवत होतं. त्या रात्री आरव एकटाच आपल्या स्टडी रूममध्ये बसला होता. त्याच्यासमोर अनेक फाईल्स होत्या. कंपनीचे रिपोर्ट्स होते, पुरावे होते, पण त्याला कोणताच धागा सापडत नव्हता. तेवढ्यात दरवाजा उघडला. सान्वी आत आली. तिच्या हातात एक छोटी डायरी होती. हे बघ, ती म्हणाली. काय आहे? तुझ्या वडिलांची जुनी डायरी. आरवने आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. मला स्टोअर रूममध्ये मिळाली. त्याने डायरी उघडली. काही पाने पालटली आणि अचानक एका पानावर त्याची नजर थांबली. तिथे एक नाव लिहिलं होतं, वेदांत मल्होत्रा. आरव दचकला. हे कसं शक्य आहे? कारण ही नोंद 20 वर्षापूर्वीची होती आणि त्यात लिहिलं होतं, वेदांतच्या वडिलांवर विश्वास ठेवणं धोकादायक ठरेल. आरव आणि सान्वी एकमेकांकडे पाहू लागले. म्हणजे वेदांतच या सगळ्याशी नातं फक्त आजचं नव्हतं, तर त्याच्या कुटुंबाचंही देशमुख कुटुंबाशी जुनं वैर होतं. पण सर्वात मोठा धक्का अजून बाकी होता. डायरीच्या शेवटच्या पानात एक पत्ता लिहिला होता आणि त्याखाली एक वाक्य. जर कधी आमच्या कुटुंबावर संकट आलं तर या व्यक्तीला शोधा. त्याच्याकडे सर्व सत्य आहे. त्या व्यक्तीचं नाव पाहताच आरवच्या हातातून डायरी जवळजवळ खाली पडली. कारण ते नाव होतं राघव शेखावत. एक असा माणूस जो अधिकृत नोंदीनुसार 10 वर्षापूर्वी मरण पावला होता. सान्वी आरवच्या सर्वात कठीण लढाईत त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे आणि राघव शेखावतचं रहस्य उलगडण्यास सुरुवात होईल. सान्वी आरवच्या सोबत खंबीरपणे उभी राहते. राघव शेखावत हे नाव पाहताच आरवच्या चेहऱ्याचा रंग उडाला. खोलीत काही क्षण भयानक शांतता पसरली. सान्वीने त्याच्या हातातून डायरी घेतली आणि पुन्हा ते नाव वाचलं. हा कोण आहे? तिने हळू आवाजात विचारलं. आरव खुर्चीत बसला. त्याच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्ट दिसत होता. लहानपणी बाबा आणि आजोबा यांच्यात या माणसाबद्दल अनेकदा चर्चा ऐकली होती, पण मला कधीच पूर्ण सत्य सांगितलं गेलं नाही. मग आता अधिकृत नोंदीनुसार तो 10 वर्षापूर्वी मरण पावला आहे. सान्वी विचारात पडली. जर तो खरोखर मरण पावला असेल तर तुझ्या वडिलांनी संकटाच्या वेळी त्याला शोधायला का सांगितलं असेल? हा प्रश्न ऐकून आरवही गप्प झाला. कारण उत्तर त्याच्याकडे नव्हतं. त्याचवेळी आरवचा फोन वाजला. कंपनीच्या लीगल टीमचा फोन होता. सर, उद्या सकाळी चौकशीसाठी तुम्हाला उपस्थित राहावं लागेल. आरवने डोळे मिटले. एका बाजूला कंपनी संकटात होती, दुसऱ्या बाजूला कुटुंबावर दबाव वाढत होता आणि आता भूतकाळातील रहस्यही समोर येत होती.
फोन ठेवल्यानंतर काही क्षण तो शांत बसला. सान्वी त्याच्याकडे पाहत होती. पहिल्यांदाच तिने आरवला इतका असहाय्य पाहिलं होतं. जो माणूस प्रत्येक संकटाला आत्मविश्वासाने सामोरा जायचा, तो आज पूर्णपणे थकलेला दिसत होता. ती हळूच त्याच्या जवळ आली. आरव. तो काही बोलला नाही. सान्वीने त्याचा हात हातात घेतला. तू एकटा नाहीस. हे 4 शब्द ऐकताच आरवच्या मनात साचलेला ताण जणू बाहेर पडू लागला. मला भीती वाटते आहे, सान्वी. हे ऐकून ती स्तब्ध झाली. कारण आरवने पहिल्यांदाच स्वतःची भीती कबूल केली होती. कशाची? जर मी ही लढाई हरलो तर? जर कंपनी संपली तर? जर बाबांचं नाव खराब झालं तर? जर... तो बोलत असताना त्याचा आवाज थरथरला. सान्वीने त्याचा हात आणखी घट्ट पकडला. तू हरणार नाहीस. तुला इतका विश्वास कसा? सान्वी हलकसं हसली. कारण मी तुला पाहिलं आहे. कसं? जेव्हा सगळे तुझ्या विरोधात होते तेव्हा तू उभा होतास. जेव्हा मी या घरात आले तेव्हा तू मला स्वीकारलं नाहीस, पण हळूहळू स्वतःला बदललंस. जो माणूस स्वतःला बदलू शकतो तो कोणतंही संकट जिंकू शकतो. आरव तिच्याकडे पाहत राहिला. त्या क्षणी त्याला जाणवलं की सान्वी फक्त त्याची पत्नी नाही, ती त्याची ताकद आहे, त्याचा आधार आहे आणि कदाचित त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठं प्रेम आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी सरकारी चौकशी कार्यालयात आरव, करण आणि कंपनीचे वकील उपस्थित होते. चौकशी अधिकाऱ्यांनी अनेक प्रश्न विचारले. फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स, सर्व्हर हॅकिंग, गुप्त फाईल्स सगळं तपासलं जात होतं. तेवढ्यात एक अधिकारी म्हणाला, मिस्टर देशमुख, तुमच्या विरोधात अजून एक नवीन पुरावा मिळाला आहे. आरव दचकला. काय? अधिकाऱ्याने एक फाईल पुढे केली. त्यात काही बँक व्यवहारांची माहिती होती आणि त्या व्यवहारांमध्ये कोट्यवधी रुपये एका गुप्त खात्यात जमा झाल्याचं दिसत होतं. खात्याचा मालक आरव देशमुख. हे खोटं आहे, आरव लगेच म्हणाला. माझं असं कोणतंही खातं नाही. पण पुरावे त्याच्या विरोधात उभे होते. दुसरीकडे देशमुख बंगल्यात कियारा टीव्हीवर या बातम्या पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर समाधान होतं. आता बघूया. ती हसली. सान्वी किती दिवस त्याच्या बाजूने उभी राहते. मात्र तिच्या नकळत मीराताई तिचं बोलणं ऐकत होत्या. त्यांच्या मनात पहिल्यांदाच शंकेचं बीज पडलं. कियारा इतकी आनंदी का आहे? त्या विचारात पडल्या. संध्याकाळी आरव घरी परतला. तो पूर्णपणे थकलेला होता. पण घरी आल्यावर त्याला एक अनपेक्षित गोष्ट दिसली. हॉलमध्ये संपूर्ण कुटुंब बसलं होतं आणि मध्यभागी सान्वी उभी होती. तिच्या हातात काही कागदपत्र होती. हे काय आहे? आरवने विचारलं. सान्वी हसली. तुझ्यासाठी एक भेट. तिने कागद त्याच्या हातात दिले. आरवने ते उघडले आणि पुढच्या क्षणी तो स्तब्ध झाला. कारण ती कागदपत्र त्या गुप्त बँक खात्याशी संबंधित होती आणि त्यात स्पष्ट पुरावा होता की ते खाते आरवच्या नावाने उघडलं गेलं होतं. पण त्यामागे वापरलेली ओळखपत्रे आणि स्वाक्षऱ्या बनावट होत्या. हे तुला कुठे मिळालं? आरवने आश्चर्याने विचारलं. सान्वी हसली. आज दिवसभर मी घरी बसले नव्हते. मी तुझ्यासाठी पुरावे गोळा करत होते. आरवच्या डोळ्यात पाणी आलं. कारण आयुष्यात पहिल्यांदाच कोणी त्याच्यासाठी इतकं लढत होतं. तेवढ्यात दाराची बेल वाजली. एक कुरिअर आलेलं होतं. आरवने पाकिट उघडलं. त्यात एक फोटो होता आणि फोटोच्या मागे एक संदेश लिहिलेला होता. राघव शेखावत जिवंत आहे. खाली एक पत्ता लिहिला होता आणि शेवटी फक्त एक वाक्य. सत्य जाणून घ्यायचं असेल तर उद्या रात्री इथे या, एकटे. आरव आणि सान्वी एकमेकांकडे पाहू लागले. कारण आता त्यांच्यासमोर 2 प्रश्न उभे होते. राघव शेखावत खरोखर जिवंत आहे का? आणि त्यांना सापळ्यात अडकवण्यासाठी हा नवीन डाव तर नाही ना? आरव आणि सान्वी आणखी जवळ येतील. पण त्याचवेळी राघव शेखावतचं रहस्य त्यांच्या आयुष्यातला नवीन वळण देईल. हे पाहू आपण पुढील भागामध्ये. कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. ही कथा वाचल्याबद्दल आणि ऐकल्याबद्दल धन्यवाद.